कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु कुडीची करुण पणती आत्म्याची लावा विवाद भक्तीचे वतून तेला मग माझे बाळू मामा दिसतील अंतरात। सर्व कार्याचे प्रथम कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी शास्त्राच्या प्रमाणे सुरुवातीला गण गायला जातो, गणपतीचं स्तवन केलं जातं, वंदन केलं जातं। त्याचप्रमाणे माझ्या गणरायाला वंदन करून, जगद्गुरु तुकोबारायांना वंदन करून, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना वंदन करून, हलसिद्धनाथ महाराजांना वंदन करून, मॉनिटर मागे घ्या वाटलं शिटी मारत असेल तर, हा ढोलकी साठी पलीकडे घ्या वाटलं बॉक्स। जे उभा राहिलेले आहेत त्यांनी कृपा करून खाली बसून घ्या। लवकरात लवकर जे भक्त उभा राहिलेले आहेत, ज्यांनी जेवण केलेलं आहे, त्यांनी कृपा करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी शास्त्राच्या प्रमाणे सुरुवातीला गण गायला जातो, गणपतीचं स्तवन केलं जातं, वंदन केलं जातं। त्याचप्रमाणे माझ्या गणरायाला वंदन करून, जगद्गुरु तुकोबारायांना वंदन करून, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना वंदन करून, हलसिद्धनाथ महाराजांना वंदन करून, ज्यांच्या दरबारामध्ये हा सोहळा भरलेला आहे, श्री संत सद्गुरू बाळूमामांना वंदन करून, गुरु मुळे महाराजांना वंदन करून, मेंढी माऊलीला वंदन करून या भारुड रूपी सेवेला या ठिकाणी सुरुवात। तर भारुडाच्या सुरुवातीला गण असतो तो असा, गणराया या 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 गणराया या 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 भारुडाला रंग येऊ द्या, 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 हा गणराया या 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 भारुडाला रंग येऊ द्या, 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 हो भारुडाला रंग येऊ द्या, भारुडाला रंग येऊ द्या, भारुडाला रंग येऊ द्या, येऊ द्या, भारुडाला रंग येऊ द्या, हो भारुडाला रंग येऊ द्या, भारुडाला रंग येऊ द्या, भारुडाला रंग येऊ द्या, येऊ द्या, भारुडाला रंग येऊ द्या, गणराया या 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 भारुडाला रंग येऊ द्या, गणराया या 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 भारुडाला रंग येऊ द्या, गणराया या 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 भारुडाला रंग येऊ द्या, हा भारुडाला रंग येऊ द्या, ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकर महेश जाणी याला, ऐसे तिन्ही देव जेतून उत्पन्न तो हा गजानन माया बाप, तुका म्हणे ऐसे आई वेदवाणी, मग पहावे पुराणी व्यासाची, मग पहिला मी गण गाईला, अहो पहिला मी गण गाईला गाईला, त्या आदमापूरच्या बाळू मामाला, हो पहिला मी गण गाईला गाईला, आदमापूरच्या बाळू मामाला, पहिला मी गण गाईला गाईला, आत्मापूरच्या बाळू मामाला, हॅलो पहिला
या ठिकाणी गण झाला आणि गणाच्या नंतर या ठिकाणी भारुडाला सुरुवात होते. गणाच्या नंतर या ठिकाणी सुंदर अशी गवळण असते. तर ऐकूया सुंदर अशी गवळण. आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी. आल्या आल्या हो पाच गवळणी, आल्या आल्या हो पाच गवळणी, हा रंगाचा चिंगार करोनी, पाच रंगाचा चिंगार करोनी, पाच रंगाचा चिंगार करोनी. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदण्या लखलखीत ऐकतीची उमात, मंथन करीत होती दारात धरुणी कृष्णाचा त्यो हात. आल्या पाच हो पाच गवळणी, आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी. आल्या आल्या हो पाच गवळणी, आल्या आल्या हो पाच गवळणी, पाच रंगाचा चिंगार करोनी, पाच रंगाचा चिंगार करोनी, पाच रंगाचा चिंगार करोनी. दुसरी गवळण साधी भोळी, गवळण साधी भोळी, रंग हळदी म्हणे पिवळी, हळदीवने पिवळी, पिवळा पितांबर नेसून आली, गुलाबी तुम्ही आले, अंगी फुटेदार चोळी, अंगी बुटेदार तोळे, एक लहान उमर कवळी, एक लहान उमर कवळे, दशिबाच्या प्याची हो कळी. चाप्याची हो कळे. आल्या पाच हो पाच गवळणी, आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी. आल्या आल्या हो पाच गवळणी, आल्या आल्या हो पाच गवळणी, पाच रंगाचा चिंगार करोनी, पाच रंगाचा चिंगार करोनी, पाच रंगाचा चिंगार करोनी. हॅलो चला असू दे. हॅलो उशीर झाला. हॅलो हॅलो. सुंदर अशा या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात झाली. तुम्ही सुद्धा अगदी 7 वाजल्यापासून या मामांच्या दरबारामध्ये येऊन बसलेला आहात. अगदी 7 वाजल्यापासून कार्यक्रम चालू आहेत. ते आत्ता जवळजवळ 12 वाजल्या असतील कदाचित. आणि इतक्या वेळ तुम्ही त्या भाऊजींचा तर कार्यक्रम मुलखाचा झाला. भाऊजींना म्हणलं मी राहिली इकडं पाठीमागं, पण भाऊजी काय गप बसायला तयार. भाऊजीने कार्यक्रम रटावून चांगला केला. पण आता इथं उशीर झाला ना, हाय का नाही. पण असू द्या काय का असं ना, सगळ्यांना एक विनंती आहे. आपण दरबारात कुणाच्या आहे? मामांच्या दरबारात आहे. हा ऑर्केस्ट्रा आहे का? हा तमाशा आहे का? नाही. हा सांप्रदायिक या ठिकाणी सोंगी भारुडाचा कार्यक्रम आहे. गर्दी नसली तरी चालेल, गर्दी नसली तरी चालेल, परंतु गर्दी असणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि आपण सगळ्यात एक महत्त्वाचं सूचना, फक्त सर्वांनी पुढे या. कारण इथं पेस मोकळा दिसतोय. सर्व आनंद घ्यायचा आहे, गदारोळ करायचा आहे. कोणता भक्तीचा नामाचा या ठिकाणी गदारोळ करायचा आहे. चला. देवाला पाठ करून बसू नका. महिला मंडळ, अजून एकदा विनंतीची सूचना आहे. हा ठीक आहे, राहू द्या. चला. तुम्ही मामाला पाठ करून बसताय. हा तर काय का असताना या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्री संत सद्गुरू बाळूमामा उत्सव 2026. आदरणीय आमचे बबन खरात सरपंच साहेब आदी करून सर्वच कमिटीने या ठिकाणी मला आमंत्रित केलं. त्यामुळं तुम्हा सर्व मायबापांचं या ठिकाणी दर्शन झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोंधळ कुणी करायचा नाही. अजिबात गोंधळ. जेवण केलंय ना सगळ्यांनी? पोट भरून जेवण केलंय ना? ज्यांना साडी मिळाली, फ्रीज मिळाली, ती गेल्या का सगळे? अरे रे 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 रे. पण असू द्या काय का असं ना, आपण कुणाच्या समोर बसलेलो आहे? मामांच्या समोर बसलेलो आहे. बरोबर का नाही? मामांच्या भक्ती रसामध्ये आपण नाहून निघायचं आहे आणि मामांच्या भक्तीमध्ये आपण या ठिकाणी रंगून जायचं आहे. त्यामुळं कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही. महिला मंडळ मला सांगा, घरी आपल्याला सारखं या ठिकाणी टेन्शन असतंय. पुरुष मंडळींना कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं टेन्शन असतंय. आपल्याला स्वयंपाक करायचा असतो, घरी झाडून काढायचं असतं, भांडी घासायची असते, ती नाही ती कामं करायची असते, ती बारक्या लेकरांची धुवायची असते, या कपडे धुवायचे असते, ती हाय का नाही. सारखं टेन्शन असतंय. ती टेन्शन सगळं दूर ठेवायचं. आता त्या भाऊजीनं तर मुलखाचं हसवलं, कार्यक्रम केला, थांबवा म्हणलं तरी त्यांनी काय थांबवलं नाही. परंतु
या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम जबरदस्त होणार आहे. फक्त कोण कालवा करते? हा, जेवण केलं का? हा केलं बघा, म्हणते बघा. हाय का, लय भूक लागली होती का? मला त्यांच्याकडे बघून रडूच येत होतं. बिचारी म्हणलं सकाळपासून उपाशी आहे, पण काय कासना जेवण पोट भरून झालं. मामांचा प्रसाद या ठिकाणी खाल्ला. परंतु एकदा देवासाठी आपण गजर करायचा. बोला बोला हरसिद्धनाथ महाराजांच्या नावानं. सांग बरं. तुम्ही हात वरती करत नाही का तसं? कवा करायचा हात वरती? बोला बोला बाळूमामांच्या सांग नावानं, बरं. बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्याच्या सांग नावानं. बरं. बोला बोला हरसिद्धनाथ महाराजांच्या सांग नावानं. बरं. बोला बोला गुरु मुळे महाराजांच्या नावानं. सांग बरं. ज्यांनी ज्यांनी हात नाही वर केला का नाही, नको आता बोलायला, मामांच्या समोर आहे. चला हा, तर या ठिकाणी कलर कोणता आहे साडीचा? काळा का ब्लॅक? काळा. हा, तिसरी गवळ्यानं रंग काळा, तिसरी गवळा रंग काळा, काळे काजळले मुन डोळा, काळे काजळ येऊन डोळा, रंग तिचा होता वळा, रंग तिचा होता वळा, काळी गरसुळले मुनी गळा, काळे कतुर येऊन गळा, आली राजस हो भाळा, आणि राजतो भाळा, आल्या पाच हो पाच गवळणी, आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करो. आल्या आल्या हो पाच गवळणी, आल्या आल्या हो पाच गवळणी, पतरंगाचा चिंगार करोने, पतरंगाचा चिंगार करोने, पतरंगाचा चिंगार करोने. हा, चौथी गवळण रंग लाल, गवळा रंग लाल, लाली लाल लाल ही लाल, लाली लाल लाल ही लाल, कपाळी कुंकुम सिरी लाल, कपाळ कुसुम गिरी लाल, भांगी भरोनी गुलाल, भांगे भरोनी गुलाल, मुखी विडा रंगी लाल, केळीला रंगी लाल, जशीबाई डाळिंबीची फुलं, डाळिंबीचे फुल, आल्या पाच हो पाच गवळणी, आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार आल्या आल्या हो पाच गवळणी, आल्या आल्या हो पाच गवळणी, पतरंगाचा चिंगार करोने, पतरंगाचा चिंगार करोने, पतरंगाचा चिंगार करोने. पाचवी गवळण रंग हिरवा, अवघ्या झाल्या दंग, डोळे हिरवा रंग, अवघ्या झाल्या दंग, हिरव्या कंकणाचा पहार रंग, जसा आरशात भिडलाय भिंग, हिरव्या चक्राचा पहा रंग, जशा आरशात पडलाय भिंग, उघडी खेळाचा कृष्णा संग, एकनाथा भंग, उघडे केला ते कृष्णा संग, एकनाथा भंग. आल्या पाच हो पाच गवळणी. हॅलो, आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी. आल्या आल्या हो पाच गवळणी, आल्या आल्या हो पाच गवळणी, निखिल वाघमारे. रंगाचा चिंगार करोने, हा, रंगाचा चिंगार करोने, पतरंगाचा चिंगार करोने. हो, बोला बोला बाळूमामांच्या नावानं. सांग बरं. यानंतर लगेचच दुसरं पार्ट तुम्हाला भारूड या ठिकाणी बघायला मिळणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काची केली आयुध केली केली द्वारका, जगात देव नाही बाळू मामा तारका, 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 बाळू मामा तारका, जगात देव नाही बाळू मामा तारका, जगात देव नाही बाळू मामा तारका, जगात देव नाही बाळू मामा तारका. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी.
गोंधळी काम क्रोध बकरा मारा बुझा रुक्माईच्या वरा काम क्रोध बकरा मारा बुझा रुक्माईच्या वरा काम क्रोध बकरा मारा पूजा रखुमाईच्या वरा काम क्रोध बकरा मारा पूजा रखुमाईच्या वरा गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी 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 ना आम्ही आंबेचे गोंधळी 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 ना आम्ही आंबेचे गोंधळी जेथे विठूच देऊळ ते तुकयाचा गोंधळ जेथे विठूच देऊळ ते तुकयाचा गोंधळ जेथे विठूचे देऊळ तेथे तुकयाचा गोंधळ जेथे विठूचे देऊळ तेथे तुकयाचा गोंधळ गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी 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 ना आम्ही आंबेचे गोंधळी 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 ना आम्ही आंबेचे विठ्ठल 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 इथं लोणावळ्याच्या पलीकडे चालते. लोणावळ्याच्या पलीकडे गाव कोणतं? हा बडवली मळवली वय हा 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 मळवलीला आलते तर तिथं माझं लगीन झालतं. लग्नाला कोण कोण आलतं ह्याच्यातलं लग्नाला? कोण? तुम्ही नव्हता की आला? तुम्ही उशिरा आलता लगीन झाल्यावर जेवण करायला आलता. ते समोर बसलेली आजी आलती की. आता कसं डोळं वाटरून बघायला लागली. पोरग लय देखणं हाय, तोंडावर नाक हाय. हा तोंडावर नाक हाय. काय सांगायचं, लग्नाच्या आधी घराला वाट पडली होती. 4 दिवसाला यायचं आणि आमच्या पप्पांना म्हणायचं काय बी करा पण तुमची पोरगी मला द्या. आमचं बी पप्पा का नाही, तो का ती खुर्चीवर बसलेला आहे का नाही टोपीवाल्या, तो का उठलं बघा. हा का त्यांना बाहेळन माझं वाटोळ केलं. असं वाटतं घर सोडून निघून जावं. आई बापाने बरं नाही केलं. हॅलो 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 आवाज येतोय का तुम्हाला? फुल तरी आवाज आहे का वाढवू दे आवाज? आम्हाला इकडे आवाज नाही म्हणून म्हटलं. आई बापाने बरं नाही केलं, आई बापाने बरं नाही केलं, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापाने बरं नाही केलं, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापाने बरं नाही केलं, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापाने बरं नाही केलं, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापाने बरं नाही केलं, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापाने बरं नाही केलं, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापाने बरं नाही केलं, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापाने बरं नाही केलं, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. 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 आई बापाने बरं नाही केलं, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापाने बरं नाही केलं, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापाने बरं नाही केलं, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापाने बरं नाही केलं, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. लग्न झालं घरी नांदाय आले. घरी कसं होतं माहित आहे का? पडकचं घर ती सुद्धा भूकंपाच्या अगोदर डासाळलं. पडकचं घर आणि मोडकचं छप्पर. गेल्या भादव्याच्या महिन्यात गौरी गणपती बसवीन म्हणलं त्यांच्या काही टक्कलवर बसू का? तो का बसायला लागला बघा खुर्चीवर. साध्या देवाला देवघर सुद्धा नाही हो. कळण्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार सुद्धा नाही. तुम्हाला माहित आहे का आंबाडा म्हणजे? तुम्ही म्हणचाल केसातला आंबाडा, केसातला आंबाडा तुम्ही म्हणचाल, पण ती आंबाड्याची हा म्हणजे माहिती आहे म्हणायचं तुम्हाला बी. ही जुन्या पद्धतीची जी भाजी आहे, आंबाड्याची भाजी, चिगळची भाजी, पात्रची भाजी, अजून हरभऱ्याची भाजी, असे हे भाजीचे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये एकनाथ महाराज म्हणतात की आंबाड्याची भाजी, कळण्याची भाकर, वर तेलाची धार सुद्धा नाही. ही साडी सुद्धा का नाही, ती मागाशी होम मिनिस्टर आलतं का नाही, ती भाऊजी, त्या भाऊजींकडनं घेतली म्हणून 4 बायकात तरी आली. नाहीतर काय सांगायचं, लगीन झाल्यापासून ही साडी नेसायची, हीच पिळायची, हीच नेसायची, हीच पिळायची. ह्यांच्या त्रास खाली बघा म्हणते की ह्यांच्या त्रासावर 4 वर्षात मी आंघोळ सुद्धा केली नाही.
दररोज आंघोळीच्या 2 गोळ्या खात्या, काय सांगायचं. आमच्या लग्नाला का नाही जवळजवळ 450 वर्ष झाली. मग 450 वर्ष झाली. मी म्हाताऱ्याची तरणी झाली आणि फक्त शांतते नाही का, कारण काय होतंय कन्फ्यूज बोललं की काय मला वाटतं की कोणतर हाक मारली का काय, माझ्या सासूनच हाक मारली का काय असं मला वाटतं या, हाय का नाही. हा तर जवळजवळ 450 वर्ष झाली. मी म्हाताऱ्याची तरणी झाली. आमचं ह्यांनी म्हातारच राहिलं. 4 बायकात हळदी कुंकाला गेलं की बायकांनी म्हणायचं ताई साहेब नाव घे की, पण ह्यांचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. पण तुमच्या सगळ्यांचा मान राखते आणि ह्यांना हिथंच घटस्फोट देते. घेऊ का नाव. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका, आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाका. अजून एक घ्या. काय म्हणला. अजून एक नाव घ्या म्हणलं. का तुमच्या जवळचे आहेत का ते. जवळचे आहेत. नाही तुमच्या कलरवरनच वाटलं ही तुमचीच भावकी दिसती का काय. आमचीच भावकी. ऐका, सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. निखिल वाघमोडेंचं नाव घेतली तुमच्या सगळ्यांचा मान राखून. अजून एक घ्या. काय म्हणला. अजून एक नाव घ्या म्हणलं. रातभर नावच घ्यायची आहे ती काय. निखिल वाघमोडे येताय का नाही तुम्ही इकडं. एक घ्या. या लवकर तुम्ही या इकडे या. पेन घेऊन निसतो काय हातात घेऊन पेन घेऊन बस थांबलं तो व काय करावं ह्यांना. निखिल वाघमोडेंचं आमचं नातं लय जवळचं. निखिल वाघमोडेंचं आणि आमचं नातं लय जवळचं. निखिल वाघमोडे म्हणजे आमच्या आईच्या नंदच्या दुवाडीच्या नाचुनाच्या पुरीच्या नातीच्या पुरीचं पोरग. लय जवळचं नातं आहे. काय सांगायचं तुम्हाला. हा लय जवळचं नातं आहे. अजून एक नाव घ्या म्हणताय काय. हा घ्या एक चांगलं. तुम्हाला बी चांगलं बसूनच चळ भरला दिसतो या. ऐका, टाळ वाजे मृदुंग वाजे सुंदर वाजे विना. टाळ वाजे मृदुंग वाजे सुंदर वाजे विना. बाळूमामांचं मी नाव घेते, तुम्ही सर्वजण बाळूमामांच्या नावानं चांग भलं म्हणा. बाळूमामांच्या नावानं वा 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 वा. सुरतेचे मोती गुळ धाव सोनी कोण्या राज्यात लेणे नाही. एका जनार्दनी समरस झाले पण थोरस येथे नाही. म्हणून म्हणते नवरा नको ग. पण तुम्ही म्हणसाल की बाबा नवरा नको. एकनाथ महाराज म्हणतात तो रस येते नाही. पण कोणता रस. एकनाथ महाराजांना म्हणायचा की ए बाळा नका बसा, तो रस येते नाही. एकनाथ महाराज म्हणतात की कोणता रस. तुम्ही म्हणसाल आंब्याचा रस, संत्रीचा रस, लिंबाचा रस. कोणता रस. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने तो रस येथे नाही. म्हणून म्हणते दादला नको ग बाय यो नवरा नको ग बाय यो नवरा नको ग बाय. दादला नको ग बाय 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 नवरा नको ग बाय. यो दादला नको ग बाय नवरा नको. दादला नको ग बाय नवरा नको ग बाय. नवरा नको ग बाय. दादला नको ग बाय. नको ग बाय नवरा नको ग बाय. दादला 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 नको ग बाय नवरा नको ग बाय. हो काय सांगायचं मावशी का नको. तर माझ्या नवऱ्याला लागलंय व्यसन दारू प्यायचं. पण त्या व्यसनामध्ये तो अधीन गेलेला आहे. त्यामुळे मी काय केलं, सरळ तुळजापूरला जायचं ठरवलं. आणि तुळजापूरला जाऊन तिथं आई जगदंबेला म्हटलं नवसच करावा आणि तिथं 5 घरं जोगवा मागाव्या. आणि जेणेकरून म्हणलं माझ्या नवऱ्याला या ठिकाणी आई सदबुद्धी या ठिकाणी देवो, हीच त्या आई जगदंबेकडे या ठिकाणी प्रार्थना केली. आणि तिच्या दरबारामध्ये या ठिकाणी 4 घरं जोगवा मागितला. तर मंडळी महिला मंडळ बी भरपूर आलेलं आहे. महिला मंडळाला सगळ्यांना विनंती नवं, ही एकनाथ महाराजांनी या ठिकाणी जोगवा हे भारूड लिहिलेलं आहे. आणि तेच भारूड तुमच्या समोर सादर होणार आहे. सगळ्यांनी जोगवा वाडा. तुम्ही म्हणू नका. सगळ्यांनी जोगवा वाढायचा. कुणावर जबरदस्ती असला तर वाडा,
नसला तर शेजारणीकडनं उसना घेऊन वाडा, पण जोगवा वाडा हाय का नाही? आई राजा विको द्या ह्याला, विको. अनादि निर्गुण प्रगटली माया भवानी, महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया धाडणी, भक्ता लागे अवधू. तो का शूटिंग काढायला लागलं बघा. हॅलो हॅलो. अनादि निर्गुण प्रगटली माया भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया धाडणी, भक्ता लागे पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, 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 आंब्याचा जोगवा मागेन, जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आंब्याचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा आई मागेन. राधा उधे उधे. कुणी सुद्धा उठायचं नाही अजिबात उठायचं नाही. परडी तुमच्या जवळ येईल. सगळ्यांनी रुपये असेल, 2 रुपये असेल, 10 रुपये असेल, सगळ्यांनी जोगवा वाढायचा. घेसी तेव्हा घेशी देसी ऐसा उधार. तो भगवंत जर आपण त्या देवासाठी जर 10 रुपये दिलं तर तो भगवंत या ठिकाणी निश्चित देतात. आणि मामांचं तर एक आहे, जो कोणी या मामांच्या तळावरती सेवा करल, जो कोणी या मामांच्या तळावरती सेवा करल, मामांचा शब्द आहेत बघा, जो सेवा करल, जी काय या ठिकाणी सेवा करल, तर तो देव त्याला नक्कीच या ठिकाणी भरभरून देणार आहे. जो करील चाकरी, मामा त्याला देईल भाकरी. जो करील सेवा, मामा त्यांना देतील या ठिकाणी मेवा. आणि ए बारक्या, सगळ्यांकडनं जोगवा वाढवून घ्यायचा. हा, ह्याच्यापाशी सगळ्यांनी जोगवा द्या. हा, आई राधा अग श्वासात तू, माझ्या ध्यासात तू, देह तुझ्या पायी ग, हा देह तुझ्या पायी ग, अंबाबाई ग, येडा माई ग, अंबाबाई ग, येडा माई ग. अंबाबाई ग एडा माई ग, अंबाबाई ग एडा माई ग. अग श्वासात तू, ध्यासात तू, श्वासात तू, माझ्या ध्यासात तू, देह तुझ्या पायी ग, देह तुझ्या पायी ग. आई राधा उधे उधे झोपली का काय सगळी? आई राधा उदे उदे सदा आनंदीचा उधे उधे अंबाबाई ग, येडा माई ग, अंबाबाई ग, येडा माई ग. अंबाबाई ग एडा माई ग, अंबाबाई ग एडा माई ग. आईचा जोगवा जोगवा मागेन, आंब्याचा जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा जोगवा मागे. आई राधा आता साजरी झालेली संग, विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग, काम क्रोध हे जोडी येले मांग, केला मोकळा मार्ग हा सुरंग. ऐसा जोगवा मागून ठेविला, जाऊन नवासा मी महाद्वारी फेडिला. कपने जनार्दन देखिला, जन्म मरणाचा फेडा चुकविला. अग डोंगर सोडून बारीन मी आले, तुला पायाला मन व्याकुळ झाले. आता शाले गाभारी तुला मन भरून पाहू दे. अग येडा माय, सांग की गुरुवाला मला जरा वेळ आता उभं राहू दे. सांग की गुरुवाला मला जरा वेळ आता उभं राहू दे. सांग गुरुवाला जरा वेळ आता उभा राहू दे. सांगतो गुरुवाला जरा वेळ उभा राहू दे. डोंगर चरून बारीन मी आले, तुला पाह्याला मन व्याकुळ झाले. आता शाले गाभारी तुला मन भरून पाहू दे. आता शाले गाभारी तुला मन भरून पाहू दे. अग येडा माय, सांग की गुरुवाला मला जरा वेळ आता उभं राहू दे. सांग की गुरुवाला मला जरा वेळ आता उभं राहू दे. सांग की गुरुवाला मला जरा वेळ आता उभं राहू दे. सांगतो गुरुवाला जरा वेळ उभा राहू दे.
आई राधा अशा पद्धतीनं त्या आई जगदंबेचा या ठिकाणी जोगवा मागितला. आणि खरोखरच तुम्ही रुपये असेल, 10 रुपये असेल, 100 रुपये असेल, 50 रुपये असेल, त्या आईच्या नावावरती या ठिकाणी तुम्ही जोगवा या ठिकाणी दिला. नक्कीच आई जगदंबेचा आशीर्वाद तुमच्या लेकरांवरती राहो हीच आई जगदंबेच्या येडेश्वरीच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना. आया बाया बी एवढ्या जमलेल्या आहेत. त्या बाया म्हणतेल्या पोरगी हितच आली, हितलाच नवरा केला आणि कुशाल जाताना नको म्हणते. पण काय सांगायचं मावशी, माझ्या ठिकाणी जर तुम्ही असतं तर त्यांना का नाही 6 महिन्याच्या आतच सोडलं असतं. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, मला सोन्यासारखी 3-4 लेकरं आहेत. ती किती? माझं थोरलं पोरग बघायचं आहे का? ए पोराव, 2 जणांनी या रे इकडे उभा राहा. हा या लवकर या ग. पिंटू आला या 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 तुम्ही दोघं बी या रे. उठ की लवकर. हा या 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 त्याला बारक्याला घेऊन ये की. आला 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 या 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 इकडं या. थांब. अरे बघितली का लेकर माझी? माझ्या लेकरांचा परिचय करून देत्या. ही थोरलं, ही थोरलं आजी, ही जाणत. ही थोरलं, ही जाणत, ही आधीच, आणि ही सगळ्यात मोठं. माझ्या लेकराचा दात उंदरानं नेलाय बर का. इकडे उभा राहा. बापू महाराज हा ए बघितला का शत्रुघ्न सिन्हा कसा आहे ग माझं लेकरू? कसा हसता या. मोबाईल कुठे आहे? मागाशी मी दिलाला मोबाईल ठेवलं का मोबाईल? नीट बाचके. ह्याचा पाय बांधाव दिदी, लयच वळवळ करायला लागलाय. बघितलं का शत्रुघ्न सिन्हा? हाय का एक तरी देख ना, कसा बाबळीच्या खोडावर बसल्याने बसलाय. बबन महाराज कुठे गेलं? बबन महाराज, बबन महाराज इकडे इकडे. हा बघितलं का शत्रुघ्न सिन्हा कसा बाबळीच्या खोडावर बसल्याने बसलाय. जणू काय छोटे हातीतच ह्याला बसल्याने वाटतंय, हाय का नाही? पिंट्या बघतोय कसा असा. नीट बस. वळवळ केलं तर सोडायची. हा ए पिंट्या, तुला हसा येतं का रे? हस मग मोठ्यानं हस, मोठ्या. अरे रडतो का हस तू? काहीच कळ ना मला. हस की. तुला हसा येतंय का? हस मग. हस तू रे. रडा येतं का? रडायला रडा येतं का? रड मग. रड. पिंट्या तुला रडा येतंय? रड. गप 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 रे गप. बघितला कसा आहे लेकरू माझं? कशा माझ्या लेकराच्या नाकाची दांडी हाय कराय. ती दात खाया लागले या, नक खाया लागले या. त्याला भूका लागले. त्या बाळा भूक लागली का तुला? भूक लागली? या इकडे. भूक लागली वाटतं लेकराला माझ्या. ए ह्याला ऐका. पिंट्या, पिंट्या म्हणलं की वो गो मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं माईक मध्ये? पिंट्या.
अरे तुझं नाव पिंट्या झालं. पिंट्या म्हणलं की वौ ग मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? वौ ग मम्मी. माझं लेकरू लयच हसतंय बघा, हाय का नाही? लाजू नको, नाही तर हो तुला का नाही रफ्ताच देईन बघ. हा पिंट्या वौ ग मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? वौ ग मम्मी. पिंट्या मानके मम्मी म्हणायचं. इकडे रे तू. म्हणताय की ती लेकरू, ती लय आगाव कार्टाय, है ना बाळा? बस तू आता, तुझा नंबर आहे. नीट बस. पाय घे इकडं. हा. पिंट्या वौ ग मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? हा पिंट्या बोला येत, ह्यांना बोलायलाच येत नाही लेकरांना. या तू जर नाही बोला का वरनच खाली सोडते तुला. कसं हसतंय ग हो. माझ्या लेकरा बरं असू दे. पिंट्या म्हण. वा वा. पिंट्या हो. पिंट्या वा 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 वा. पिंट्या बे मम्मीला लय दोसरलाय. अगो आला 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 आला. बोलतो काय तू? हा थांबा जरा, शूटिंग काढायला लागलं तर फोटो. आता माझ्या लेकराला काकाला घेऊ द्या, मग फोटो काढा. हो आणि आता हा पिंट्या हो. लयच हसायला लागले लेकरू बर का, हाय का नाही? असू द्या असू द्या असू द्या. ह्याचं वय काय वय? ओ ह्याचं वय ऐक, ह्याचं वय किती? आता 6वा महिना झालाय, अजून माझ्या लेकराला दात सुद्धा आलं नाही तर, दात सुद्धा आलं नाही तर माझ्या लेकराला. त्याचं अजून नाव सुद्धा ठेवलं नाही का? ठेवायचं. हा पहिल्या दिवशी फिल्म दरबारी विको द्यायला जन्माला आलाय बाळ शाहरुख. भूक लागली का बाळा तुला? अन पाळणा हलवी अशोक सराब जू बाळा जुजू रेजू. दुसऱ्या दिवशी लयच रडायला लागलेली. रडू नको बाळा, रडू नको बाळा. कुठे गेलं काय पळून? नका बाहेर धाडू खेळायला, दृष्ट होईल माझ्या बाळाला सोनुल्याला. नका बाहेर धाडू खेळायला, दृष्ट होईल माझ्या बाळाला सोनुल्याला. खेळायला नका बाहेर धाडू खेळायला, दृष्ट होईल माझ्या बाळाला सोनुल्याला. नका बाहेर दाडू सोनुल्याला, गीत होईल बाळाला सोनुल्याला. नका बाहेर दाडू बाळाला होईल माझ्या बाळा. सुबी केली का काय? हा. असू द्या. ह्या चारही लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण जो कोणी या मामांची चाकरी करेल त्याला देव या ठिकाणी भाकरी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या तर लेकरांनी या मामांच्या उत्सवामध्ये सेवा केलेली आहे.
तुम्हाला माहीत नाही आमच्या इकडं ऐका, जो कोणी या मामांच्या दरबारामध्ये कालवा करेल, मामांच्या या कार्यक्रमामध्ये जर कालवा करेल तर मामा या ठिकाणी शिक्षा देतील. कारण त्या देवाचा भंडाऱ्याचा उत्सव आहे, त्यांचा आनंदाचा उत्सव आहे आणि त्याच्यामध्ये आपण गोंधळ करतोय. असा गोंधळ करायचा अजिबात गोंधळ करत नाही. बोला बोला बाळ मामांच्या नावानं. सांग बरं. ह्या लेकरांनी या ठिकाणी सेवा केली. नक्कीच बाळूमामांच्या चरणी एवढी प्रार्थना करेन की ह्या लेकरांवरती सदबुद्धी या ठिकाणी देवो आणि त्यांचे जे काय त्यांच्या जीवनामध्ये जर विघ्न आले असतील तर ते विघ्न सुद्धा भगवंता दूर हो, हीच बाळूमामांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना. लगेचच यानंतर दुसरं भारूड आपल्या समोर सादर होणार आहे. विठ्ठल 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 हॅलो. माईक बदली कर. वाचना ओ डाळ गाई गड्यान, वाचना ओ डाळ गाई, वाचना ओ डाळ गाई गड्यान, वाचना ओ डाळ गाई. वाचना ओढाळ गाई गड्यानो, वाचना ओढाळ गाई, वाचना ओढाळ गाई गड्यानो, वाचना ओढाळ बाई. वाचना ओ डाळ गाई गड्यान, वाचना ओ डाळ गाई, वाचना ओ डाळ गाई गड्यान, वाचना ओ डाळ गाई. वाचना ओढाळ बाई गड्यानो, वाचना ओढाळ बाई, वाचना ओढाळ गाई गड्यानो, वाचना ओढाळ गाई. हो, जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे जे खाऊ नये ते ते खाय, म्हणून मोडावा त्याचा पाय. वाचना ओ डाळ गाई गड्यान, वाचना ओ डाळ गाई, वाचना ओ डाळ गाई गड्यान, वाचना ओ डाळ गाई. वाचना ओढाळ गाई गड्यानो, वाचना ओढाळ गाई, वाचना ओढाळ गाई गड्यानो, वाचना ओढाळ गाई. तिने मोहिले महा सज्जन, ब्राह्मण दिकाला विले जान, तिने मारिला शिबान, घेतला प्राण. वाचना ओ डाळ गाई गड्यान, वाचना ओ डाळ गाई, वाचना ओ डाळ गाई गड्यान, वाचना ओ डाळ गाई. वाचना ओढाळ बाई गड्यानो, वाचना ओढाळ गाई, वाचना ओढाळ गाई गड्यानो, वाचना ओढाळ बाई. वाचना ओ डाळ गाई गड्यान, वाचना ओ डाळ गाई, वाचना ओ डाळ गाई गड्यान, वाचना ओ डाळ गाई. वाचना ओढाळ बाई गड्यानो, वाचना ओढाळ गाई, वाचना ओढाळ बाई गड्यानो, वाचना ओढाळ गाई. ज्ञानदेव चुचकारली, सोपान दे पाय पीठ केली, मुक्ताईने धार काढली. गड्यानो वाचना ओ डाळ गाई गड्यान, वाचना ओ डाळ गाई, डाळ गाई गड्यान, वाचना ओ डाळ गाई. ओ वाचना ओढाळ बाई गड्यानो, वाचना ओढाळ बाई. विठाल 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 विठाल. विठ्ठल 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 विठाई टाळी. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आज येथे मोफत मुला मुलींचा लग्न सोहळा आयोजित केलेला आहे. कसला? मोफत मुला मुलींचा लग्न सोहळा आयोजित केलेला आहे. एवढं सगळं वराड जमलंय, एवढं सगळं वराड जमलंय. तुम्ही म्हणसाल नवरी कुठली आणि नवरदेव? बरोबर का नाही? नवरी आहे पंढरपूर तालुक्यातली, नवरी आहे पंढरपूर तालुक्यातली आणि नवरदेव आहे तुमच्याच गावचा. लवकरच या ठिकाणी आव थांबा की मीच येणार आहे तिकडं. नवरदेवची तोका तोका बघायला लागलं तर बघा तोका, तीच केअर बरी आहे आमचं. हा, कारभारी. थांबा थांबा, मीच येणार आहे तिकडं. तर लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे. एवढं सगळं वराड जमलंय. तुम्ही म्हणसाल नवरी कुठल्या गावची, नवरदेव कोणता? तर नवरी आहे पंढरपूर तालुक्यातली, नवरदेव आहे
तुमच्याच गावचा लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे तेव्हा विको द्या चला चला हा असं लागले पाहिजे आहो चला चला लग्नाला माझ्या 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 चला 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 लग्नाला माझ्या चला चला लग्नाला माझ्या चला चला लग्नाला माझ्या चला चला लग्नाला माझ्या हे लग्नाला माझ्या हो लग्नाला माझ्या अहो चला चला लग्नाला माझ्या 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 शूटिंग वाले गेलं का काय नाही हायत शूटिंग वाला हायत जांभाळी द्यायची नाही तुम्ही जेवण नाही का केलं केलं का कुणी सुद्धा जांभाळी द्यायची नाही तो का मावशी जांभाळी द्यायला लागली बघा लगीन झालं की लगेच जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे पण इथं जेवायचं नाही आपापल्या घरी जेवणाची व्यवस्था केली बरं का नाहीतर लगेच इथं बच्चाल जेवायला तसं कोणी करायचं नाही अजिबात तसं करायचं नाही रामदास मरगळे कुठायत कुठायत अक्षदा वाटला का नाही तुम्ही एवढं जर तिथं शांततेनं चित्तानं जर एक ठिकाणी जर बसलं तर हा लग्न सोहळा या ठिकाणी होणार आहे का मला सांगा तांदूळ वाटलं का नाही तर वाटलं तर तुम्हाला मिळालं का तांदूळ नसलं मिळालं तर खालनं दगड मारायची नाही ती अजिबात दगड मारायची नाही ती लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे बहुतेक डॉल्बी वाजायला लागला हलगी वाजायला लागलेल्या आहेत त्या नवरदेव या ठिकाणी या लागलेलं दिसतं तर घोड्यावरती आलेला आहे तर नवरदेव बहुतेक आलेला आहे चला नवरदेवाचे मामा नवरदेवाला उचलून घेऊन या आलं का नवरदेव माईक खाली का या म्हणा माईक खाली घ्या या म्हणा या म्हणा. ओ इकडे या म्हशीला आवाज दिला होता. म्हशी गुरांना कसं बोलवतो ओ गुरांना कसं बोलवतो नवरदेवाला हसू आवरण आहे हाक मारा तुम्ही हाक मारा या म्हणा या म्हणा या 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 माईकवर, माईकवर म्हणा. माईकवर मला पुढे जा. ऐकू येत या नाही. या 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 आल्या हो आल्या हो या 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 हसत का रडत तर काहीच कळ नाही बघा त्यांना हसू आवरण आहे बाळू जानकर कुठं आहे बाळू जानकर बाळू जानकरनंच हे लगीन जमवलंय बघा पुजारी आहेत का नाही हा तो का हात कसा तिकडं बसलाय बा इथं इकडे याच असते जवळ काहीतरी या इकडं ए बघितलं का फाउंडेशन मॅच झालंय का नाही हाय का नाही कसं हसत आणि अजून चष्मा लिहून आलं तो काळा आहे म्हणून म्हणलं पांढरं होऊन यावं म्हणून त्यांनी तो का पीठ लावून आलं तर बघा हाय का नाही आलं ग आलं 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 या 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 जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे
परंतु या ठिकाणी काकांचाच पत्त्या नाही. काका आलं का तिकडे? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्याची सर्वदा मम मना मम आत्मना आत्मना सुखशांती सुखशांती शुद्धीकरण झालेलं आहे तुमचं. वा. चला उभं राहा आता. हा. चला लग्नाची वेळ झालेली आहे. हा. मुलाचे मामा तसेच म्हणता? मुलीचे मामा चला लवकर या. मामा मंडळी हा. त्यांचा परिचय करून द्या आता मामा मंडळांचा. वा 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 मामा या ठिकाणी उपस्थित आहेत बर का. हा. दोघही मामा या ठिकाणी उपस्थित आहेत तर दोघांचा परिचय करून देते बर का. हा. मामा या पुढं. दिस इज माय जेवण करून आलेलं दिसताय तुम्ही. जेवला वगैरे होय म्हणा. वय वय जेवलो. हा. सगळ्यांचा परिचय करून द्यायचा आहे. वराड कुठला हाय, मामा कोणतं आहे ते ही सगळ्यांचा परिचय करून द्यायचा आहे. फक्त आता बघा, दिस इज माय मामा आणि दिस इज माझ्या नवऱ्याचं मामा. वा 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 वा. आता यांचा उद्योग धंदे काय करते सांगा ना. लय उद्योग करतात ते. म्हणजे उद्योगपती आहेत ते फॉरेनला असतात. बर बर. मामा या पुढे बरोबर आहे बरोबर आहे. सध्या हे मामा फॉरेनला असतात. कुठं असतं मामा? फॉरेनला. हाय का? ह्यांचा फार मोठा बिझनेस आहे. काय आहे? बिझनेस. हा. सध्या हे मामा हे मामा हे मामा हे मामा ओ मामा हा बोला. मामी आल्या त्या का? मामी आल्या नाही त्या? इसरली वाटतं. मग हे तर एकटंच काय करताय तुम्ही मग? लग्न लावायला हा आलाय लग्न ना. लावायला आलाय. बरोबर. नवरदेवा संग. हा असू द्या. सध्या हे मामा फॉरेनला असतात. ह्यांचा फार मोठा बिझनेस आहे. सध्या हे मामा हे मामा हा पुढे. फॉरेनला. फॉरेनला सध्या हे मामा फॉरेनला. फॉरेनला. मामा लय चिटकून थांबलाय, जरा पलीकडे सारा घे. या असू द्या. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मामासाठी. सध्या हे मामा फॉरेनला. सध्या हे मामा फॉरेनला आग लावायचं काम करते. मामा काय नारद मुनी आहेत का? आवो तुम्हाला काय वाईट वाटलं का काका? लय वाईट वाटलं. मला सांगा ह्याला काय म्हणते ते? लाईट उजेड दिवा बत्ती. लाईट उजेड प्रकाश दिवा म्हणते ते का नाही? हा. मग ते तसल्या ह्याच्यात कामाला येतं. लाईनमॅन आहेत म्हणा की. हा वायरमॅन आहे तो. वायरमॅन आहेत. मामा चला आता पाठीमागे सारा. आता त्या मामांचा परिचय करून द्या तुमच्या मामांचा. तुम्हारा क्या होगा कालिया. तरी सुद्धा ह्यांचा परिचय करून देते. हे सुद्धा माझे मामा आहेत, त्यामुळे ह्यांची काय घालवत नाही काय बोलत. पण ह्यांचा सुद्धा परिचय करून देते. सध्या हे मामा फॉरेनला असतात. होय म्हणा. होय कुठं असता? फॉरेनला. फॉरेनला. कुठं? फॉरेन त्यांना मराठी येतच नाही. त्यांना इंग्लिश मध्ये बोलावं लागतं. बोलू का आता मी त्यांच्याशी? काय कळलं का? काहीच कळलं नाही आम्हाला. तुम्हाला ना होय ह्यांना विचारती या. माईक त्यांच्याकडे द्या की. काय कळलं का नाही? काय वन पाय विको द्यायला असं द्या. मामा हा. मामी आले त्या. मामी आली तिकडे बसली. वा दोघाही नवरा बायको या लग्नासाठी हजेरी लावली. त्यामुळं दोघाही नवरा बायकोला धनुर्वाद बर का. म्हणजे धन्यवाद. तर या ठिकाणी ऐका. या पंढरपुरात या पंढरपुरात काही वाजत गाजत अन सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. 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 या पंढरपुरात या पंढरपुरात काही वाजत गाजत सोन्याचं वाशिंग
मंडळी, तुम्ही म्हणसाल हे नक्की भारुडच आहे का? तुम्ही म्हणसाल हे नक्की भारुडच आहे का? आवाज द्या ह्याला जरा. आता भारुड कशाला म्हणायचं? बहुरुडीचं दर्शन म्हणजे भारुड. ऐकलं तर भारुड, नाही तर 84 लक्ष योनीचा भिरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहत नाही. ऊस ढोंगा परिरस नवे ढोंगा काय भुललासी वरलिया रंगा. सोंग ढोंग बघून फुकट झोपेची वेळ व्यर्थ घालवू नका. कारण का हे एकनाथ महाराजांचं भारुड आहे. आणि एकनाथ महाराजांना भारुड लिहिण्याचा एवढा ठास होता, एवढा उद्देश होता की आजकालचा समाज हा लोकरंजनाच्या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल, त्याला परमार्थिक आवड कशी निर्माण होईल, त्याला योग्य दिशा कशी मिळेल व तो माणूस म्हणून कसा जगेल, यासाठी एकनाथ महाराजांनी ही सोंगरूपी या ठिकाणी पांत्रावाळी केली. आणि हो का, हे आमचं केरभरी कारभारी झोपलं का काय? हाय 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 जाग आहे. ओ काका, ह्यांना विचारा की इकडे माईक मध्ये. नवरदेव बाळा. काय म्हणला? नवरदेव बाळा म्हणलं. ए पोराव, ही बाळ दिसत तर मग अजून लग्न व्हायचं आता बाळच आहेत ती. पुढं सारा. मुलगी पसंत आहे का? नाही म्हणते. हो आहे. आहे का? घरच्यांचा विचार घेतलाय का? हो मामाचा घेतलाय. मामाचा नाही, कारभार घरचा विचार घेतलाय का? अहो मामाच ठरवाय होते, मामांचाच विचार घेतला. बरं असू द्या. ह्याच्या अगोदर लग्न किती झाले तुमचे? एक झालंय का पहिलं? म्हणून म्हणलं घरच्यांचा विचार घेतलाय का? आले त्या का इथं? आले असले तर आपण दोघ जण पाया पडायला जाऊया त्यांच्या. तुम्ही पटापट आहे पण. तर या ठिकाणी मामा मागाच्या धरणं वाट बघत थांबलेला आहे. तर ह्यांचा परिचय करून द्यायचा राहिलाय. माझं मामा कसं दृष्टपुष्ट आहेत का नाही? मामा या इकडं. तर सध्या हे मामा सुद्धा फॉरेनला असतात. त्यांचा फार मोठा बिझनेस आहे. सध्या हे मामा हे मामा फॉरेनला. फॉरेनला. सध्या हे मामा हे मामा फॉरेनला. फॉरेनला. केसावर फुग ऐकत तर. फुग घ्या फुग. फुगा फुगा. तर या ठिकाणी लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे. मामांना विनंती आहे, अंतरपाठ धरा आणि लग्नाला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. सगळ्यांना तांदूळ मिळाला? करायची का सुरुवात? खालनं दगड मारचाल नाही मिळाला म्हणून. हा इथं थांबा. आहो तुम्ही इकडे असा. माझ्या लग्नाचा बेंडबाजा वाजतो, माझ्या लग्नाचा बेंडबाजा वाजतो. लग्नाचा भेंडबाजा वाजतो, माझ्या लग्नाचा भेंडबाजा वाजतो, भेंडबाजा वाजतो. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं शुभमंगल सावधान. राजा भीम मकरुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी शुभमंगल हो. प्रधान हो. नवरी मुलगी रुसून गेली काय बघा. हॅलो हॅलो. हॅलो. कुठे गेलाय तुम्ही? मी माझ्या आजीला भेटाय आली या. होय, काय म्हणते आजी? ही माझ्या मम्मीची आई आहे. बर. पप्पाची आई कुठे गेली? पप्पाची आई. ही मम्मीची आई आहे. तो का पप्पाची आई बसली तो का तिथं? हा. मम्मीची आई काय म्हणते माहित आहे का? काय म्हणते? काय म्हणते? माझी दिदी आली या. बर. माव कुठं आहे माव? माऊ. हा. तो का माऊ खुर्चीवर बसली या. आणि भया भया? तो का भया तो का मोबाईल 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 घेऊन बसलाय बघा भया. होय. हाय का नाही? हा. तो का आत्या बसली आहे हिरव्या साडीची. तो का त्या आत्या. होय. हा. काय म्हणते आजी? काय म्हणते तुम्हाला? आजी काय म्हणते माहित आहे का? हा. नवरदेव तुझ्या मापाचा नाही. होय का नाही का आजी? होय नवरदेव माझ्या मापाचा आहे का? हा. नवरदेव तुझ्या मापाचा नाही. लगीन इथंच थांबव म्हणते या. हा. आणि माझ्या बरोबर का नाही भांडी घासायला चल म्हणते आजी या. होय. भांडी घासायचं. हा. आता वदता वदान
समय शुभमंगल सावधान. चला खंडेराया नवरा झाला हळद लागली अंगाला. ऐका शिवशंभूच्या लग्नाची थोडी हळद वाटली. आलं का हार आला? एकच आणला का दोन आणला हार? दोन आणलेत का? वा 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 इकडे या इकडे. शिवशंभूच्या लग्नाची थोडी हळद वाटली. शिवशंभूच्या लग्नाची थोडी हळद वाटली. हळद वाटली अंबाबाई नवरी नटली. 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 शिवशंभूच्या लग्नाची थोडी हळद वाटली. शिवशंभूच्या लग्नाची शिवशंभूच्या लग्नाची थोडी हळद वाटली. आणि हळद वाटली अंबाबाई नवरी नटली. हळद वाटली अंबाबाई नवरी हळद वाटली अंबाबाई नवरी नटली. हळद वाटली अंबाबाई नवरी नटली. झोपलं का काय? या इकडे पुढे या पोरांनो. लेकर कुठे गेली बारकी? हा हार घातला की टाळ्या विको कमी करा. मामा, पुढे या, पुढे या, पुढे. मामाच पुढे आलं बघा. रॉंग नंबर लागला. ऐका नाही. देवाधिपती कशी हरले त्याची मती. एक मनात इच्छा होती कधी व्हायला अर्धा घेणं त्या खंडोबाची कारभारीन. झाली बानू धनगरीन. खंडोबाची कारभारीन. झाली बानू धनगरीन. खंडोबाची कारभारीन. झाली भानू धनगरीन. खंडोबाची कारभारीन. झाली भानू धनगरीन. हो ह्यांनी अजून आहेर केला नाही दोघांनी. आणि पोटू काढाय आलेली आहे ती दोघांनी. मामानी 500-500 रुपयाचा आहेर दिल्याशिवाय खाली बसायचं नाही. खाली बसायचं नाही. तुम्ही काय करताय? या लवकर या लवकर लवकर या. मोबाईल घेऊन मोबाईल. गुगल पे करायला लागेल ना या. हा गुगल पे करा नाही फोन पे करा नाही. हा हा तर या ठिकाणी लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात या ठिकाणी पार पडला. पण आमच्या कारभाऱ्याला विचारू द्या. माईक द्या त्यांच्याकडे. ओ कारभारी झोपलं का काय कारभारी? तुम्हाला दिसतंय का ह्याच्यातनं? हा दिसतंय. दिसतंय का ह्याच्यातनं? दिसतंय. हा ओ कारभारी. ओ ओ कारभारी. ओ होय व होय व वय ग. होय ग. बाई मला अरे तुर बोलत. कारभारी तुमच्या इकडलं वराड आलंय का? माईक मध्ये बोला. आले आले. मला तुमच्याकडलं वराडच दिसत नाही. सगळी माझ्याकडलीच वराड दिसते या. ही सगळी पण एवढं सगळं वराड जमलंय. कोणतं वराड कुणीकडलं काय कळायला मार्ग नाही. कोणतं वराड कुणीकडलं आहे तर काय कळायला मार्ग नाही. तेव्हा प्रथम नवरदेवाकडील वराडाने हात वरती करा. अरे रे रे 1 2 3 4 बस बस बस. एक 15-20 जण. हा टोपीवाला तुम्ही पण आहे. हा एक 10-15 जण आहेत ती. आता माझ्याकडलं वराड बघायचं आहे का? हा
माझ्याकडे वराड बघायचा आहे का हो. हा नवरी मुलीकडील वराड आणि हात वरती करा हाय का बघितला का 1 2 3 4 99 98 100 एवढं सगळं वराड आलंय जणीने केले बघ वन्स मोर घ्यायचा का हा हळद वाटुनी वाटीला पाटा अब गुणाचा नवरा हळदी न उठा वाटोळ वाटोळ केलो मी कशी चंद्राची कोर आणि हे कसं रानात बुजगावून उभा केल्याने दिसतं या ह्यांच्यापेक्षा तो का ते टोपीवाला जे आहेत का ना त्यांच्या बरोबर जर लगीन केलं असतं तर विठ्ठल रुक्मिणी सारखा जोडा दिसला असता टोपीवालं हा बरं असू द्या शेज मंडपी दोघेची दोघे एका जनार्दनी नाचती दोघे तर या ठिकाणी लग्न सोहळा झाला ऐका लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर कोणत्याही मुलीला आपल्या पतीसोबत सासरी जावं लागतं त्यावेळेस तिला खूप दुःख होतं आई वडिलांना बहीण भावांना या सर्वांना सोडून तिला जावं लागतं आणि त्यावेळेस सुद्धा त्या आई वडिलांना सुद्धा खरोखरच खूप दुःख होतं आणि त्यावेळेस ऐका ज्यावेळेस ऐकायचं आहे त्यावेळेस ऐकत जावा ज्यावेळेस हसायचं आहे तेवढा हसा पण ज्यावेळेस बोलणं चालू आहे त्यावेळेस नक्की ऐकण्याचा प्रयत्न करत जावा ऐका ज्यावेळेस मुलगी सासरी जात असते त्यावेळेस त्या आई वडिलांना सुद्धा खूप दुःख होतं त्या आई सुद्धा धाई रडत असते आणि आयुष्यभर ज्यानं या ठिकाणी कणखर मानेनं या ठिकाणी आपले वडील जे असतात त्या दिवशी खरोखरच वडिलांना सुद्धा अंतःकरणामध्ये दुःख झालेलं असतं परंतु ते दाखवत नसतात आणि खरोखरच ज्यावेळेस पाठवणीची वेळ येते त्यावेळेस निर्भीडपणे आपल्या पाठीशी उभा असणारा बाप त्यावेळेस त्या मंडपाला धरून त्या खांबाला धरून धाई रडत असतो माझा बाप रडतो मंडपा धरून माझा बाप रडतो मंडपा धरून माझ्या हृदयामधलं काळीज आज चाललं सोडून ह्या हृदयामधलं काळीज आज चाललं सोडून एवढं दुःख त्या बापाला होत असतं आणि जन्म दिलेली ती माता ज्यावेळेस मुलगी जात असते त्यावेळेस ती माता सुद्धा या ठिकाणी रडते नांदायला जाती लेक आई बघती दारातून अहो नांदायला जाती लेक आई बघती दारातून आई बघती दारातून आई बघती दारातून पाणी वाहत डोळ्यातून नांदाया जातील का पाणी वाहत डोळ्यातून नांदाया जातील पाणी वाहत डोळ्यातून नांदाया जातील पाणी वाहत डोळ्यातून आणि तशाच पद्धतीचं दुःख माझ्या तुकोबरायांना झालेलं होतं पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन जात असताना काय ती भक्ती असेल त्या देवावरती त्या तुकोबरायांना तशाच पद्धतीचं दुःख झालं आणि तुकोबराया म्हणतात कन्या दोन्ही मामांकडनं अजून आयर आलेला आयर कधी देताय लग्न झाल्यावर तुम्ही कधी देताय आयर त्यांचा फोन पे आहे वाटतं जेवण झाल्यावर आयर करतो म्हणते ती ऐका कन्या खरोखरच मला एक विशेष वाटतं बरं का तुम्ही 7 वाजल्यापासून विको कमी करा दादा 7 वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी येऊन बसलेला आहेत तुम्हाला माहीत नाही ज्यावेळेस मामांची मेंढरं आमच्या गावाकडे येते ती जी मामांचं जे चमत्कार असतं तर जी मामांच्या भांडऱ्याची जी ताकद आहे मामांची सेवा केल्यानंतर काय मिळतं
खरोखरच त्या जगाच्या मालकाचा या ठिकाणी अनुभव मला स्वतःला तर आलेला आहे बरं का. आणि तुम्हाला सुद्धा मामांचं या ठिकाणी या प्रत्येकाला का होणार अनुभव आल्याशिवाय तुम्ही इतक्या वेळ थांबत नाही. रात्रीच्या जवळजवळ मला वाटतं 12:30-1 वाजले असेल. संध्याकाळी 7 वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी येऊन थांबलेला आहे. मामांच्या समोर या ठिकाणी आम्ही सांगतो तुम्ही या जगाच्या मालकाच्या दरबारात तुम्ही थांबलेला आहात. या मामांसाठी तुम्ही थांबलेला आहे. मामांच्या या कार्यक्रमासाठी तुम्ही थांबलेला आहे. नक्कीच जर आयुष्यामध्ये जर तुमच्यावरती जर एखादी जर वाईट वेळ जर आली असेल किंवा येणार जर असेल तर मामांच्या समोर या ठिकाणी आम्ही सांगतो जर तुमच्यावर जर वाईट वेळ जर येणारी जर असेल तर नक्कीच माझं जगाचं मालक तू वाईट वेळ घालवण्यासाठी कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत. बोला बोला बाळमामांच्या नावानं सांग बळे. अहो जेवण करून बरीच जाणार आहे ती, परंतु ही कार्यक्रम तुम्ही एवढ्या वेळ बघताय. आणि खरं सांगू का जवळजवळ आम्ही 250-300 विको कमी करा पूर्ण 250 ते 300 किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी तुमच्यासाठी आलो. आणि इथं आल्यानंतर जवळजवळ ह्या कार्यक्रमाला 3-3.5 तास कार्यक्रम चालला. बरं त्यांना बी थांबवता येईना कारण त्यांचं सुद्धा नियोजित कार्यक्रम असतोय, रूपरेषा असते त्यांच्या त्या कार्यक्रमाची. परंतु मला वाटत होतं की कार्यक्रम होईल का नाही, परंतु भगवंतानं का या ठिकाणी एवढा वेळ असताना सुद्धा वेडी वाकोडी सेवा या ठिकाणी भगवंतानं करून घेतली. आणि तुम्ही सुद्धा ऐकत बसलाय. खरोखर तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं का. कारण बारकी लेकरं सुद्धा जागी आहे ती चेहऱ्यावर प्रत्येकांचं दिसतंय की झोप आलेली आहे. परंतु तुम्ही आजचा दिवस या मामांसाठी काढा. मग आजचा दिवस हा जागरचा, आजचा दिवस माझ्या मामांसाठी आहे का नाही. म्हणून तुम्ही अजून सुद्धा एक सुंदर असं भारूड तुमच्या समोर सादर होणार आहे. कुणी सुद्धा उठायचा प्रयत्न करायचा. आहो कारभारी माग द्या त्यांच्याकडे. ओ कारभारी ओ होय वा होय वा होय 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 वय काय होय वय होय व ओ आपण दोघं जण आदमापूरला जायचं का? जायचं की. जायचं ना? जायचं का नाही? हो जायचं की. आहो श्री हरी चला की जाऊया. आहो श्री हरी चला की जाऊया. डोळे भरून बाळू मामाला पाहूया. श्री हरी चला की जाऊया. डोळे भरून बाळू मामाला पाहूया. चला की जाऊया डोळे भरून. जय हो. श्री हरी चला की जाऊया डोळे भरून मामाला पाहूया. कारभारी चला की जाऊया. डोळे भरून बाळू मामाला पाहूया. श्री हरी चला की जाऊया. डोळे भरून बाळू मामाला पाहूया. बिहारी चला की जाऊया. डोळे भरून बाळू मामाला पाहूया. कारभारी चला की जाऊया. डोळे भरून बाळू मामाला पाहूया. बोला बोला बाळू मामांच्या नावानं. सांग बरं. तर या ठिकाणी सचं दर्शन घेऊन जात असताना तुकोबाराय म्हणतात कन्या सासुरासी जाई हो. कन्या सासुरासी जाई. कन्या सासुरासी जाई. हो मगाशीच या लग्नासाठी आमचे निखिल वाघमोडे मामा इथं बघा. माझं नव्हतं ह्यांचं मामा इथं. तर यांच्याकडनं सुद्धा मगाशीच फोन पे वरती त्यांच्याकडनं 401 रुपयाचा आयर आला. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी एक नावच गीते घेऊ का नाव? घ्या घ्या. हा ऐका. कात नाही चुना नाही पान कसं रंगलं. कात नाही चुना नाही पान कसं रंगलं. आमच्या कारभाऱ्याने पिक्चर दावला तुमचं आमचं जमलं. हा म्हणलं नाराज होतं म्हणून ह्यांच्यासाठी नाव घेतलं. चला विठ्ठल विठ्ठल. गबाई चला मथुरेच्या बाजाराला. गबाई चला मथुरेच्या बाजाराला. बाई चला मथुरेच्या बाजाराला. बाई चला मथुरेच्या बाजाराला. बाई चला मथुरेच्या बाजाराला. बाई चला मथुरेच्या बाजाराला. गोपिका ग चंद्रावळी आल्या जग साऱ्या जणी. गोपिका ग चंद्रावळी आल्या जग साऱ्या जणी. गबाई चला मथुरेच्या बाजाराला. बाई चला मथुरेच्या बाजाराला.
मथुरेच्या बाजाराला ग बाई चला मथुरेच्या बाजाराला पहिलीनं घेतलं दूध पहिलीनं घेतलं दूध माठ भरला काटो काठ माठ भरला काटो काठ मलाच म्हणतो चल गवळणी बोलायचे नाही मी त्याला मलाच म्हणतो चल गवळणी बोलायचे नाही मी त्याला ग बाई चला मथुरेच्या बाजाराला बाई चला मथुरेच्या बाजाराला ग बाई चला मथुरेच्या बाजाराला बाई चला मथुरेच्या बाजाराला बाई चला मथुरेच्या बाजाराला ग बाई चला मथुरेच्या बाजाराला दुसरीनं घेतलाय खवा दुसरीनं घेतलं ताक श्रीकृष्णानं मारली हाक श्रीकृष्णानं मारली हाक मलाच म्हणतो चल गवळणी बोलायचे नाही मी त्याला मलाच म्हणतो चल गवळणी बोलायचे नाही मी त्याला ग बाई चला मथुरेच्या बाजाराला 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 बाई चला तिसरीनं घेतलाय खवा तिसरीनं घेतलाय खवा श्रीकृष्णानं वाजविला पवा श्रीकृष्णानं वाजविला पवा मलाच म्हणतो चल गवळणी बोलायचे नाही मी त्याला मलाच म्हणतो चल गवळणी बोला एका जनार्दनी सबलच गवळणी एका जनार्दनी सबलच गवळणी माता यशोदा येई धावणी माता यशोदा येई धावणी मलाच म्हणतो चल गवळणी बोलायचे नाही मी त्याला मलाच म्हणतो चल गवळणी बोलायचे नाही मी त्याला ग बाई चला मथुरेच्या बाजाराला बाई चला मथुरेच्या बाजाराला बाई चला मथुरेच्या बाजाराला बाई मी झाले वेडी वेडी बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडे वेडी ग बाई मी काय झालं काय झालं रडायला इडी म्हणतो कोण म्हणतो इडी म्हणतो इडी म्हणतो कोण म्हणतो इडी म्हणतो इडी म्हणतो मी म्हणतो इडी कोण म्हणतो इडी म्हणतो इडी म्हणतो मला याड लागलंय कोणाचं इको कमी कर सिस्टीम वाला तर पापडी सुद्धा पड नाही त्यांची आल्यापासून आल्यापासून बघती या हा. मला याड लागलंय कोणाचं तुमचं नाव आहे मला का नाही त्यांचं वेड लागलंय कोणाचं त्यांचं त्याचं कोणाचं अरे त्या आदमापूरच्या बाळूमामांचं मला वेड लागलंय पंढरीच्या पांडुरंगाचं मला वेड लागलंय बाळूमामांच्या मेंढरांचं मला वेड लागलंय या सुटली प्रपंचाची आस देहा भानासी विसरले स्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरु घरची वेडी नवे धडपडी अन वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी 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 वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी
काय झालं? मी शिकरान काय लागली की तू पोरं सगळी माझ्या तोंडाकडे मका मका बघते ती. थोडा थोडा प्रसाद द्या त्यांना. ही बारकी लेकरं सुद्धा बघते ती तो का. थोडा थोडा प्रसाद द्या त्यांना. पण तुम्ही मला नाही खाऊ देणार. ही घ्या प्रसाद. बाय मी झाले वेडी वेडी ग, बाय मी झाले वेडी वेडी ग, बाय मी झाले वेडी वेडी ग. वेडी ग बाई मी झूट बोले कवा काटे लागला मिठू मिठू बोलायला. विलनची नागी निघाली हाताला धरलं या. बघ बघ सखे कसा धनगर वाड्यात घुसला ग. सुख झाले साजनी. एकाला तर चरण धरता येतंय का. नुसतं माझ्या मागं ढंबांग टपांग वाजवतंय. झाला कर्माचा माथेरा सोडून दिजला असे भ्रतारा. सांडी येले मी माझ्या पाच पोरा. मी सद्गुरु घरची वेळी नवे धडपडी. ज्वानीच्या आगीची मशाल हाती आले मी हौसाच्या भयान राती. चिमण्या उड पाखर उड चिलट उड हित दिसना तित दिसना. शोध कुट शोध कुट शोध कुट. छोड़ दिया जाए या मार दिया जाए. बोल तेरे साथ क्या. बसा वरड तुम्हाला नाहीच. पण अरे बेड्या हो, हेच वेळ लागावं. हेच वेळ लागावं. आपण आपले पण विसरावं. मी तुपणाची बोळवण करावी. अंतकरणातील गलिच्छ घाण काढून या शुद्ध अंतकरणामध्ये त्या प्रभूला सामावून घ्यावं व त्यावेळेस म्हणावं देवा पहावयासी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. आणि खरोखर तुमची अवस्था तशी झाली आहे. अगदी 7 वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी येऊन थांबलेला आहे. जे जायची होती ती गेली, परंतु तुमच्या अंतकरणामध्ये त्या प्रभूने या ठिकाणी मामांनी वेळ लावलेला आहे. आणि एक सांगू का, त्यांच्या मनात आल्याशिवाय इथं कोणी येत नाही. त्यांच्या मनात यावं लागतं, तोच या ठिकाणी येतो. नाहीतर इथं कोण सुद्धा येत. जवळजवळ आता तुम्हाला आमच्या घरची परिस्थिती जर सांगायची म्हणली तर आमच्या घरी बाळू मामांचं खूप मोठं मंदिर आहे. दोन्ही महाराज सुद्धा त्या ठिकाणी भाकणुकीसाठी येतात. आणि प्रत्येक रविवारी जवळजवळ 2,500 ते 3,000 ते 5,000 लोकांचा प्रत्येक रविवारी महाप्रसाद असतोय. कुणाची ताकद आहे तर ह्या जगाच्या मालकाची ताकद आहे. आणि एवढी मोठी कला कुणी दिली तर ह्या माझ्या मामानं दिली. मी हक्काने या ठिकाणी सांगतोय, कारण तेवढ्या या ठिकाणी मामांमध्ये ताकदच आहे. एवढंच नव्हे, तुम्ही एवढं कार्यक्रम ऐकत बसा तर तुम्हाला पुढचे जे अनुभव आहेत त्या काळात सुद्धा घडलेले अनुभव आणि आत्ता चालूचे सुद्धा अनुभव या ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी शांततेने चित्ताने ऐकून घ्या. देव पहावयासी गेलो तेथे देवाची होऊनी ठेलो. ही अशी आपली अवस्था. परंतु आपली अवस्था कशी होती माहित आहे का. देव पहावयासी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो. ही आपली अवस्था. अरे वेळ लागावं माझ्या तुकोबऱ्यांसारखं. वेळ लागावं माझ्या ज्ञानोबरायांसारखं. वेळ लागावं त्या गवळणीसारखं. तुकोबरायांना त्या भगवंताचं वेळ लागलं त्यावेळेस तुकोबराया म्हणतात सिंहची वाट जे जे भेटता यासी देव कृपा करील माझा काय लाज राखील. त्या तुकोबरायांना सुद्धा त्या भगवंताचं वेळ लागले. कुठं कवा हा कशाला आ तो का ती मला हळूच म्हणतात मला लगीन कराय पाहिजे. हो, पण आमच्या आईनं सांगितलंय कुठं बी हिंड पण कुणाला होय म्हण नको. तो का ती मला म्हणायला लागलं तर मला लगीन करायचं आहे.
पण अरे वेड्याहो, ते वेळ नसून त्या माझ्या बाळूमामांचं या ठिकाणी आपल्याला वेळ लागलं पाहिजे. बाळूमामांची मेंढरं राखण्याचं वेळ आपल्याला लागलं पाहिजे. तर त्या जगाची जी माऊली आहे, माझी मेंढी माऊली, त्या मेंढी माऊलीचं या ठिकाणी सेवा करावी. माझ्या मामांची या ठिकाणी सेवा करण्याचं वेळ आपल्या सर्वांना लागलं पाहिजे. मग त्यावेळेस किती आनंद होतो. आता कैसे घरदार मी तुपणाचा उरला भार, रूप भरले चराचर मी सद्गुरु घरची वेडी नव्हे धडपडी. यानंतर सुंदर असं शेवटचं भारुड या ठिकाणी होणार आहे. शेवटचं भारुड या ठिकाणी होणार आहे. तुम्ही आता इतक्या वेळ थांबलाय, अगदी 5 ते 10 मिनिटासाठी या ठिकाणी थांबा आणि त्यानंतर नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हरचितनाथा नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, मेंढी माऊली नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, मेंढी माऊली नमः शिवाय. भजन करायचं आहे. कुणाचं? देवाचं करायचं आहे. माझ्या बापाचं. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं त्या भगवंताचं या ठिकाणी भजन करा. आपले हाक त्या आदमापूरपर्यंत पोचले पाहिजे. ते मामानी सुद्धा एवढ्या रात्रीचं म्हटलं पाहिजे की माझं आठवण कोण करायला लागलंय, असे कोणी बघताय. तेवढं मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी मामांचं 2 मिनिटं भजन करायचं. नमः शिवाय, नमः शिवाय, हरसिद्धनाथा नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हरचितनाथा नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, विठ्ठल बिरदेव नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हरचितनाथा नमः शिवाय, विठ्ठल बिरदेव नमः शिवाय, विठ्ठल गुरुदेव नमः शिवाय, मेंढी माऊली नमः शिवाय, मेंढी माऊली नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. पुढे घर मागे दार 5 खानाची खोली, आत बसून मामी तुम्ही नका खाऊ पोळी. सज्जनो, हे भारूड काय अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि शाहरुख खानचं नवं, आणि माझ्या तर बापाचं मुळीच नवं. पण बऱ्याच जणांना वाटलं असेल मागाशी पोरग साडी घातलं तेव्हा काय भारी दिसत होतं, आहे का नाही? हाऊस आली का एवढ्या रात्रीच्या साड्या घालायला एवढ्या लांब येऊन. पण याच ठिकाणी इतक्या वेळ भजन कीर्तन असतं तर एवढी सुद्धा लोक थांबली नसती, पण नकरा केला म्हणून इकरा गोळा झाला. ऊस ढोंगा परी रसन वेड होंगा काय भुललासी वरलिया रंगा. ढोंग बघून फुकट झोपेची वेळ व्यर्थ घालवू नका. कारण का, हे एकनाथ महाराजांचं भारूड आहे. एकनाथ महाराजांना भारूड लिहिण्याचा एवढा अट्टास होता, एवढा उद्देश होता की आजकालचा समाज हा लोकरंजनाच्या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल, त्याला परमार्थिक आवड कशी निर्माण होईल, त्याला योग्य दिशा कशी मिळेल व तो माणूस म्हणून कसा जगेल, यासाठी एकनाथ महाराजांनी ही भारुडाची निर्मिती केली. आणि तुम्हा आम्हाला तर चांगली पटांगणात भूल चालली. समजा तुम्हाला खोकला आला आणि घरच्यांनी सांगितलं की खोकल्याची बाटली टेबलावरती ठेवली, पाठीमाग खोकल्याची बाटली टेबलावरती ठेवली, 5 वाजेपर्यंत त्या बाटलीकडे बघत बसा, 5:30ला खोकला थांबल का होता इनो? नाही थांबणार. का थांबणार नाही? औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही. तसं या भारुडाचा अर्थ तुम्ही जर समजून न घेता, तुम्ही जर नुसतंच करत गेला तर तुमची ही अवस्था तशीच होईल. म्हणून काय घ्यावं आणि काय न घ्यावं हे तुम्हीच ठरवा. आतापर्यंत जी सोंग झाली, जी पात्र झाली, ही फक्त तुम्हाला भूल द्यायची इंजेक्शने दिली आणि तुम्हाला तर चांगली पटांगणात भूल चालली. तेव्हा आता मी ऑपरेशनला उभा आहे. कुणी सुद्धा फाउंडेशन हलवायचं नाही. तुम्ही जर फाउंडेशन हलवलं तर टाका चुकला की टाक्यात पू होईल, टाक्यात पू झाला की ऑपरेशन फेल आणि तुम्ही सुद्धा म्हणून कुणी सुद्धा जागा सोडायची नाही. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी. थेट नाटक करून थाट मामी नका दाऊ तोरा आणि वरल्या गावी जाता मामी. बाया म्हणतेल्या बुवाचा मुडदा बसवला, कुणी आणला ग ह्याला? काय बी बोलतो, कसं बी बोलतो, पण ताई आईनो आपल्या बळे मी नाही बोलत, सका कृपावंत वाचा त्याची जे नात्रायणी गात्यामध्ये लिहिलंय तेच मी तुमच्या समोर बडबडण्याचा प्रयत्न करतोय. हे काय माझ्या बापाच्या पोत्यातलं ठिक्यातलं बाचक्यातलं काहीच नाही. नात्राय म्हणतात की अरे भगवंताने एवढा मोठा अमूल्य असा किमतीचा नरदेह दिला, जे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केलंय. हे न मिळणारं मॉडेल आहे, शेवटचं प्रोडक्शन आहे, बोर्डाची परीक्षा आहे, नीट पेपर दे. एकदा नापास झाला तर तुला त्याच वर्गात बसावं लागल. अरे वेड्या, फायनलची टीम आहे, नीट खेळ, परत सामने भरतील काय सांगता येणार नाही.
शेवटची पाळी एक मनुष्य देह चुकली या वर्म. फेरा पडे 84 लक्ष योनीतून कोटी कोटी सामनं फिरून भगवंतानी तुला या माणसाच्या जन्मामध्ये पाठवलं. अरे माणसाच्या जन्माला येऊन तू माणसासारखं वागत नाही. माणसाच्या जन्माला येऊन तू माणसासारखं वागत नाही. अरे कुत्र्यासारखं मरावं लागेल, कुत्र्यासारखं. जागा हो, मी माणूस आहे याचा भान ठेव आणि माणसासारखं जगण्याचा, माणसासारखं वागण्याचा प्रयत्न कर. अनेक संतांनी पोट किरतळून सांगितलं की हे कलियुगात मिळाले, याचं काहीतरी सार्थक करा. पण या देहाचं काय सार्थक करतो माहित आहे का? या देहाचं काय सार्थक करतो माहित आहे का? अगबाई पोरा पुढं काय रे? पोरं लोक लगेच टाव करून बघायला लागली बघा. पण मला पुढचं येत नाही. लय पोरं हुशार ही. शिक्षकाने एका पोराला प्रश्न विचारला. मग अशी 4 जणांना बोलवलं तर 6-7 जण पोर इथं गोळा झाली. हाय का नाही? एका शिक्षकाने एका पोराला प्रश्न विचारला की अरे पिंट्या शाळेत गप बस म्हणलं, शाळेत गप बसत नाही. नीट अभ्यास कर म्हणलं, नीट अभ्यास करत नाही. घरी नीट जा म्हणलं, नीट घरी जात नाही. वैतागून त्या शिक्षकानं त्या पोराला प्रश्न विचारला की अरे तुझा जन्म तरी कवा झाला? पोरानं प्रश्नाचं उत्तर काय दिलं माहित आहे का? गुरुजी माझा जन्म का नाही गुरुवारी झाला. पण होय गुरुजी तुमचा जन्म कवा झाला? शिक्षक म्हणलं माझा रविवारी जन्म झाला. पोरग काय म्हणलं माहित आहे? हे तुमचा जन्म रविवारी झालाच नाही. शिक्षक म्हणलं का? पोरग म्हणलं तुमचा जन्म रविवारी झालाच नाही. शिक्षक म्हणलं का? कारण रविवारी सुट्टी असती. ही अशी पोर आहे ती. बरं ह्याच्यात जर एखादा जर तरुण पोरगा जर आला तर त्याचा काही लगे ठेका लागत नाही. आणि भजनात आणि कीर्तनात ठेका असतो बघा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. त्याच्या हापिंग वरनच कळतं ही मॉडेल कुठला आहे. पण दोष त्याचा नाही. घरोघरी टेप टीव्ही वाटल तेवढं चॅनल निघालं, मोबाईल निघालं. घरच्याने एखादा चॅनल लावायचा आणि सगळ्यांनी म्हणायचं मेरे अंगनो में तुम्हारा क्या काम है. एवढं स्वच्छ अंग नाही का? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे. शुद्ध बीज पेरलं तर शुद्ध फळं खायला मिळतील. परंतु लावतानाच कडुलिंबाचं झाड लावतोय म्हणतोय औंदा आंब कसं काय आलं नाही तर वृक्षारोपणच या ठिकाणी चुकीचं झालंय. आणि मला सांगा एवढी या ठिकाणी माणसं जमलेली आहेत. ह्या देहाला जर एखादी सवय लागू द्या बघा, लवकर जात नाही. पडल या वळला इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. आमच्या इकडल्या महिलांना काय जणांना सवय लागली बघा. हिथलं सांगत नाही, आमच्या इकडलं सांगतो या. इकडून एक चमचा तिकडून एक चमचा, टाचला हात पुसला की फुडणी टाकून खा टेस्टेड चपाती खास वारकऱ्यांसाठी. आणि आमच्या तरुण बांधवांची एक फॅशन झाली बघा. काय गुटखा. काय मार्केट आहे गुटख्याला? बटाट्याला मार्केट नाही, टमाट्याला मार्केट नाही, कोथिंबिरीला मार्केट नाही. शेतकरी पाणी देऊ आणि खुरपू मिळलं. परंतु त्यांच्या शेतीला मार्केट आलं नाही. पण गुटखा ही पाहिजे तेवढं गुटखं निघालं. आणि गुटखं खाऊन आज तर बाड पोरं आज कॅन्सर हो मारायला लागली. कॅन्सर हो दातानं पुढे फोडतंय, बाक दिशी तोंडात वततंय आणि 2 मिनिटात कोंबडीला जुलाब लागल्याने पिळी दिशी थुकतंय. घरात घाण रस्त्यात घाण त्याचं नावच आहे. 2 पुढ्या घेणार पिळी दिशी थुकणार. मी काय माझ्या खिशातला पैसा देत नाही आणि देऊही शकत नाही. परंतु काय खावं आणि काय न खावं हे तुम्हीच ठरवा. अरे दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. अपने पन्नों के दाम खर्च कर मुंह में मिट्टी पड़ जाती है. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा. रात बीती सुबह उतर जाएगी तो हरि नाम का प्याला पिले तेरी जिंदगी सुधर जाएगी. अरे दारूच काय पितोस? सकाळी पिलास तर संध्याकाळी उतरल, संध्याकाळी पिलास तर सकाळी उतरल. परंतु याच भगवंताच्या हरिनामाचा रसाचा प्याला पी. तुझे जीवन हे सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या जगाच्या मालकाची जर तुम्ही जर सेवा केली ना, ह्या मामांची जर तुम्ही जर सेवा जर केली ना, तुम्हाला माहीत नाही. परंतु जर तुम्ही जर सेवा केली ना तर तुम्हा सेवेचं नक्की फळ मामा दिल्याशिवाय राहत नाहीत. कारण एवढी मामांमध्ये ताकद आहे. पंढरपूरच्या जवळ एकच गाव होतं. पंढरपूरमध्ये एक कुटुंब होतं ऐका. आणि त्या कुटुंबामध्ये या ठिकाणी 4 मुलं त्या आई वडिलांना होती. आणि सुंदर असा संसार या ठिकाणी थाटला होता. 4ही मुलं सुंदर होती. परंतु एका मुलाला अशी आबाधित घटना घडली ऐका. अशी एक घटना या ठिकाणी घडली की त्या मुलाला या ठिकाणी ब्लड कॅन्सर झाला. आणि ब्लड कॅन्सर झाल्यानंतर काय करावं आणि काय कळना. कारण त्या आई वडिलांचं अंतःकरण एवढं भयानक झालं की आता करायचं काय.
आणि ट्रीटमेंट सुरू झाली. नव्हता तेवढा या ठिकाणी पैसा खर्च केला आणि खर्च केल्यानंतर सगळं पैसे गेलं. सर्व जे काय होतं ते सर्व घालवलं आणि आता करायचं काय? मुलाला तर या ठिकाणी वाचवायचं आहे, मुलावरती तर ट्रीटमेंट द्यायची आहे, परंतु आता करायचं काय? पैसा तर संपलेला आहे. म्हणून त्यांनी त्या पांडुरंगाला या ठिकाणी पांडुरंगाच्या दरबारात जाऊन त्या पांडुरंगाच्या समोर भीक मागावी. अरे देवा, आम्ही कुठल्या जन्माचं या ठिकाणी पाप केलं या? कुठल्या जन्माची या ठिकाणी आम्ही फेड करतो या? अरे तुझ्या त्या दरबारामध्ये, तुझ्या या पंढरी नगरीमध्ये आम्ही राहतो या, काहीतरी आदल्या जन्मीचं या ठिकाणी पुण्य असेल देवा. म्हणून त्या पांडुरंगाला ते कुटुंब या ठिकाणी आई वडील त्या मुलाचे भांडायचे. तिथं हक्काने त्या देवाच्या समोर जायचे. केवढा विश्वास असेल त्या कुटुंबाचा. आणि त्यावेळेस तो भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्या प्रसंग, पैशाचा अडलेला जो प्रसंग होता तो घालवत होता. परंतु एक वेळ अशी आली, जे त्या मुलाचं जे आई वडील जे होते ते दोघांची नोकरी गेली आणि वडिलांना साधं काम करायला लागलं. कोणतं? वॉचमॅनचं. आणि वॉचमॅनचं या ठिकाणी काम करायला लागलेलं असताना एक दिवशी ते वडील त्या ऑफिसच्या शेजारी बाहेर थांबले आणि अचानक एक गाडी आलेली होती आणि त्या गाडीवरती पिवळा भंडारा होता. सत्य घटना आहे, घडलेली घटना आहे. जगाचा मालक कोणत्या रूपामध्ये येऊन आणि कधी भगवंत येऊन आपल्या मागचं संकट घालवतील हे कधीच कळणार नाही. परंतु तेवढा विश्वास आणि श्रद्धा त्या मामांवरती असायला पाहिजे. आणि पांडुरंग सुद्धा तेच आहेत आणि माझे मामा सुद्धा तेच आहेत. मामा हे माझे महादेवाचे अवतार आहे. हरिहरा नाही भेद मग का करता नका करू वाद. हाय का नाही? भगवंत तेच आहेत. आणि त्यावेळेस गाडी आली आणि त्या गाडीवरती पिवळा भंडारा होता. नक्कीच त्या वडिलाला वाटलं की बाबा ही गाडी बहुतेक कुठून तरी आलेली आहे आणि हा भंडारा बहुतेक मामांचाच आहे असं म्हणून त्या वडिलांनी शेवट आई वडिलांचं अंतकरण असतं, पैसा तर घालवला होता. म्हणून त्या वडिलांनी काय केलं, त्या गाडीवरती असलेला भंडारा हळूहळू काढायला घेतला चिठ्ठीवरती, त्या कागदावरती. आणि हे घेत असताना त्या जे कोण गाडीचे मालक असतील, कोण असतील ते तिथं आले. कारण ही व्यक्ती काय तर करायला लागली म्हणून बघितलं तर त्या व्यक्तीनं सांगितलं की बाबा तुम्ही काय करायला लागला इथं गाडीला? तर त्या वडिलांनी सांगितलं की हा भंडारा घ्यायला लागलोय, जरा माझ्या मुलाला कॅन्सर आहे आणि त्याच्यावरती उपचार चालू आहेत, काहीतरी या भगवंताचा चमत्कार या ठिकाणी होईल, काहीतरी होईल म्हणून त्या ठिकाणी भंडारा घ्यायला लागलोय असं म्हटल्यानंतर तो व्यक्ती ताडदिशी कडळला की म्हणला, अहो तुम्ही असा तसा भंडारा घेत नाही तर ह्या जगाच्या मालकाचा भंडारा घेताय. माझ्या रूपात या ठिकाणी मी जे काय बोलतो ते लक्षात घ्या, हा भंडारा घ्या आणि तुमच्या मुलाला या ठिकाणी लावा. नक्कीच मामाची कृपा तुमच्या मुलावरती झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक करा, ज्या वेळेस तुमच्या मुलाला गुण येईल त्यावेळेस मात्र त्या आदमापूरच्या राजाला कधीच विसरू नका आणि त्या आदमापूरला आल्याशिवाय राहू नका. वडिलांनी सुद्धा त्या क्षणातच वचन दिलं की ज्या दिवशी माझ्या मुलाला या ठिकाणी फरक पडेल त्या दिवशी हे सगळं कुटुंब तुझ्या त्या आदमापूर नगरीमध्ये या ठिकाणी नक्की असेल. म्हणून त्यावेळेस त्या वडिलांनी शब्द दिला आणि घरी आले. घरी आल्यानंतर लगेचच त्या मुलाला या ठिकाणी भंडारा लावला आणि त्याला त्या मामांना विनंती केली. अगदी 4 ते 5 दिवसामध्ये जी काही गाठी उद्भवल्या होत्या कॅन्सरच्या, त्या गाठी या ठिकाणी नॉर्मल झाल्या आणि जे काही रिपोर्ट जे आले होते त्यावेळेस दाखवण्यात आले. ती घटना भरपूर मोठी आहे परंतु ती घटना सर्व सांगत नाही. परंतु डॉक्टरांनी ज्यावेळेस रिपोर्ट बघितले त्यावेळेस कळालं की त्या सर्व गाठी या ठिकाणी विरघळल्या. तर जगाच्या मालकानं तो कॅन्सर सुद्धा नीट केला. ही घटना माझ्या स्वतःच्या घरची आहे. माझा 3 नंबरचा जो भाव आहे तो आता खडखडीत आहे. ब्लड कॅन्सर असणारा मुलगा आज जगाच्या मालकाने या ठिकाणी दणदणीत आणि खणखणीत केलेला आहे. एवढी ताकद आहे माझ्या मामांमध्ये. त्यावेळेस तर घटना घडत होत्या, त्यावेळेस तर चमत्कार दावत होतं मामा. परंतु आता सुद्धा जो कोणी या बाळू धनगरावरती विश्वास ठेवील तो देव या ठिकाणी नक्कीच आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही भंडारा जे आहे ना, ह्या भंडाऱ्याचं खूप मोठं महत्त्व आहे. प्रत्येकाने हा भंडारा या मस्तकाला लावला पाहिजे, त्या मामांवरती विश्वास ठेवला पाहिजे, त्या मामांवरती सेवा या ठिकाणी झाली पाहिजे, ती केली पाहिजे ती. म्हणून सांगून गेले गुरुदास, आता तरी सोडा या प्रपंचाची आस आणि भजन करा रात्र आणि दिवस. म्हणून जाता जाता एक गोष्ट सांगतो, जीवनामध्ये चांगलं वागा. चांगलं वागता आलं तर वागा, नाही वागता आलं तर नका वागू. जे चांगलं वागतंय त्याला अडवू नका. दान धर्म करा, सत्कार्य करा. जिथं धार्मिक कार्यक्रम चालू आहे तिथं 10-5 द्या. तुम्हाला देता आलं तर द्या, नाही देता आलं तर नका देऊ. परंतु जे देतंय त्याला अडवू नका. एखाद्याचं घर पेटलं असेल, पेटू द्या. तुम्हाला विजवायचं असेल तर विजवा, त्या घराला फरक पडणार नाही. परंतु त्याच्यावर राखेल मात्र
वतू नका. कारण या जीवनाला श्रीमंतीचा साथ असावा, या जीवनाला श्रीमंतीचा साथ असावा, परंतु त्याच्यात पैशाचा माज नसावा. कारण आपण सृष्टीचे पाहुणे आहोत, मालक नाही. ज्या दिवशी पाहुणचार संपलना, ज्या दिवशी पाहुणचार संपलना, त्या दिवशी कळणारही नाही की याच शरीराची राख झाली का माती झाली. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका आणि गर्व करू नका. म्हणून सांगून गेले गुरुदास, आता तरी सोडा या प्रपंचाची आस आणि भजन करा रात्र आणि दिवस. म्हणून आज या ठिकाणी श्री संत बाळूमामा देवालय लोणावळा उत्सवानिमित्त आपल्या कमिटीनं अगदी 2 मिनटं घेतोय, कुणी सुद्धा उठू नका. कमिटीनं हा भारुडाचा कार्यक्रम अगदी 15 ते 20 दिवसापूर्वी फोन करून, जो कोणी इंस्टाग्रामवरती असतील तरुण वर्ग, नवीनच इंस्टाग्राम ओपन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंस्टाग्रामवरती जास्त करून माझे मामांचेच व्हिडिओ आहेत भारुडाचे. तर गणेश महाराज पाटोळे या इंस्टाग्राम आयडीला नक्की फॉलो करा. नवे हा एकट्याचा खेळ म्हणून मेळ मिळवला. या ठिकाणी उत्कृष्ट ढोलकीवादक असतील, पेटीवादक असतील, त्याचप्रमाणे भारुड कलाकार असतील, सर्वांचं मनापासून धन्यवाद. यदा कदाचित आता एवढी गडबड झाली बरं का, खरंच बबन महाराज सांगायचं म्हणजे बोलण्यासारखं भरपूर आहे माझ्याकडे आणि भारुडसुद्धा भरपूर आहेत, परंतु वेळच तेवढा झाला. कारण लेकरं, लहान लहान लेकरं 7 वाजल्यापासून आले, सर्व माता मावल्या ह्या कार्यक्रमासाठी आल्या आणि कार्यक्रम चालू झाला 11, 11:30ला. आणि मग ती कॅपॅसिटी पण पाहिजे ऐकण्याची, परंतु मामानी सर्वांना अशी काय भूल पाडली आणि म्हणलं असतं मामा की अरे तू एवढं पंढरपूरहून इथपर्यंत आला, नक्कीच बऱ्यापैकी मी थांबवून ठेवतो. आणि तुमच्यावरतीच मामाने कृपा केली, सर्वजण या ठिकाणी एका ठिकाणी थांबली. ही माझ्या मामांची ताकद म्हणावं लागेल. आणि मामांनी सुद्धा खरोखर माझी परीक्षाच घेतली म्हणावं लागेल. कारण 11:30ला चालू झालेला कार्यक्रम अगदी 2 वाजून गेल्या तरी सुद्धा या ठिकाणी, रात्रीच्या 2 वाजून गेल्या तरी तुम्ही या ठिकाणी थांबला. त्यामुळं तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. बोलता बोलता ऐका, बोलता बोलता जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मामांच्या नावानं, हरसिद्धनाथ महाराजांच्या नावानं, मुळे महाराजांच्या नावानं, मेंढी माऊलीच्या नावानं, कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. आत्मपुरात तुझी वैबाट, तुझा भंडारा मांडला, तुझं ध्यान गा सुंबर राहन गा, तुझा भंडारा मांडला.